हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द गणित ट्युटोरियल्स. मित्रांनो, आपण सातवीचा जो चॅप्टर चालू केला होता त्या चॅप्टरचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 44, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 45, प्रॅक्टिस सेट 46 सुद्धा कंप्लीट केलेला होता. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि लास्टचा आज प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहोत मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 47. बट बिफोर दॅट we have to look at the concept related to the topic. Which concept we have to look? A surface area of cube as well as we have to find the surface area of cuboid. तर आपल्याला सुरुवातीला क्यूबचा एरिया माहिती करायचा आहे मित्रांनो, आणि त्याच्यानंतर आपल्याला कशाचा एरिया माहिती करायचा आहे तर क्यूबॉइडचा एरिया माहिती करायचा आहे. याच्यासाठी आपण काय करणार आहोत, काही गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तर कुठल्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत? आपल्याला सुरुवातीला सरफेस एरिया माहिती करायचा. मग सरफेस एरिया कशाचा माहिती करणार आहोत आपण, तर सरफेस एरिया सुरुवातीला माहिती करणार आहोत आपण. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. आणि क्यूबॉइडच्या सरफेस एरियावरच आपल्याला या प्रॅक्टिस सेटवर काही प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तर चला कन्सेप्टकडे वळूयात. पहा मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत कशाचा एरिया पाहितला होता? रेक्टँगलचा एरिया माहिती असेल तरच हा प्रॅक्टिस सेट सोडवता येतो. तर रेक्टँगलचा एरिया आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला होता. जरी ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचे व्हिडिओ पाहितले नसतील तर त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी पाहायचे आहेत, तर तुम्हाला रेक्टँगलचा एरिया काय असतो ते समजून जाईल. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी एक फिगर काढलेली आहे. दिस इज द क्यूबॉइड. आता हा एक प्रकारचा बॉक्स काढलेला आहे, आणि या बॉक्समध्ये जर तुम्ही पाहितलं तर ही लेंथ आहे, त्याच्यानंतर ही ब्रेड्थ आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक पहा. दिस इज द लेंथ. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, यस म्हणा. ओके, यस यस यस. दिस इज द ब्रेड्थ. आता जर लक्षपूर्वक पाहितलं मित्रांनो, ही खालची सुद्धा साईड आहे आणि ही साईड आहे पहा हाईटवाली. म्हणून क्यूबॉइडला कोणकोणत्या गोष्टी असतील? 3 डायमेन्शनल असेल. हा लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. लेट मी टेक एन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊन पहा मित्रांनो. माझ्याकडे बॉक्स आहे, कशा प्रकारचे असेल. आता हा पहा, एक माझ्याकडे बोर्डचा बॉक्स आहे इयरफोन्सचा. तर या ठिकाणी 2 मिनिट थांबा, मी याला ओपन करून दाखवतो तुम्हाला. ऑब्विसली याच्यात इयरफोन्स नाही आहेत. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, ओपन करत आहे. याचं एक्झाम्पल लाईव्ह दाखवता येईल आपल्याला. हा पहा बॉक्स. जर हा या बॉक्सचा विचार केला तर मित्रांनो, ही काय आहे रे? हे पहा, या साईडची असेल लेंथ, या साईडची असेल ब्रेड्थ. बट याला ॲज वेल ॲज याला खोली सुद्धा आहे. पहा मित्रांनो, ही खोली आहे. ही खोली म्हणजेच ही हाईट असेल, आतमधील हाईट, कारण खालून वर यायला तुम्हाला हाईट लागेल. त्याच्यानंतर या साईडला असेल लेंथ आणि इकडच्या साईडला असेल ब्रेड्थ. म्हणजे कुठलाही जर क्यूबॉइड असेल तर क्यूबॉइडला काय असतील? 3 प्रकारच्या मेजरमेंट्स असतील. एक असेल लेंथ, दुसरे असेल ब्रेड्थ आणि तिसरे असेल हाईट. मग आता जर स्पेसिफिक विचार केला मी, या क्यूबॉइडला कापलं मित्रांनो. कुठून कापलं सर? तर पहा, हा एरिया इथून जो ABCD वाला आहे एवढा मी एरिया कापला आणि एवढ्याला उचललंय मित्रांनो आणि खाली घेतलंय. तर एक प्रकारचा काय दिसतोय? हा रेक्टँगल. मग रेक्टँगल दिसत असेल तर रेक्टँगलची एरिया तुम्हाला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. पण जर इथं घेतला तर आपण काय लागला? हा एरिया घेतला, त्याच्यामुळं हा हाईटवाला येणार. म्हणून एरिया ऑफ ABCD काय होईल? लेंथ इंटू हाईट. त्याच्यामुळे लिहिलंय एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल्स टू लेंथ इंटू हाईट. पण जर मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक पाहितलं, हा जो समोरचा एरिया असतो त्याच्या पाठीमागे सुद्धा काय असतो? सारखाच एरिया असतो. याचं उदाहरण एक घेऊन पाहूत आपण. काय घेता येईल आपल्याला एक्झाम्पल? तर मी माझा काय करतो, या ठिकाणी कंपास घेतो मित्रांनो. कंपास घेतल्याच्या नंतर तुम्हाला लवकर लक्षात येईल. आता हे पहा, ही कंपासची फ्रंट साईज आहे मित्रांनो. या सरफेसचा जेवढा एरिया असेल तेवढाच काय असेल? माझा पाठीमागचा एरिया असेल. म्हणजेच मी या ठिकाणी काय शकतो, क्यूब जो आहे याचे फ्रंट साईड जेवढी असेल तेवढीच त्याची काय असेल? बॅक साईड असेल. म्हणून ABCD घेतला आणि त्याच्या पाठीमागे असेल मित्रांनो EFGH. मग ह्या दोघांचा एरिया काय असेल? लेंथ इंटू हाईट घेतला. त्याच प्रकारे जर तुम्ही दुसरा एरिया घेतला रेक्टँगलचा, आता हा घेतला, त्याच्या पाठीमागचा घेतला. आता दुसऱ्या ठिकाणी कोणता घेणार आहोत आपण? पहा बरं, EFBA. वरच्या साईडचा. मग वरची साईड असेल तर आपोआप काय असेल? ऑब्विसली खालची साईड सुद्धा इक्वल असेल. EFBA इज इक्वल्स टू
HGCD इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. ही लेंथ असेल, ही ब्रेथ असेल. याचा स्पेसिफिक वरच्या साईडचा विचार केला तर, आणि खालची साईड सुद्धा काय असेल, सेम. म्हणजे हे 2 वेळेस झाले, हे सुद्धा 2 वेळेस झाले. आता राहिली कोणती साईड, या ठिकाणची आणि या ठिकाणची साईड, म्हणजे इकडची आणि त्याच्या पलीकडची साईड कोणती असेल, ADHE ही तर इकडची झाली मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरी असेल BCGF ही आणि ही. मग याचा एरिया कोणता आहे, हा वाला आहे ब्रेथ आणि हा वाला आहे हाईट, म्हणून मी लिहिलं ब्रेथ इंटू हाईट. जर तुम्ही मित्रांनो काळजीपूर्वक पाहितलं तर हे 1 आणि हे 2 किती वेळेस आले, 2 टाइम्स आले. हे 1 आणि हे 2, हा 1 आणि हा 2 वेळेस आला. म्हणजे लेंथ इंटू हाईट 2 वेळेस, लेंथ इंटू ब्रेथ 2 वेळेस आणि ब्रेथ इंटू हाईट हे 2 वेळेस आले. हा संपूर्ण एरिया कशाचा काढला तुम्ही, रेक्टँगलचा काढला. पण हे सर्व रेक्टँगल्स मिळून काय झाला तुमचा मित्रांनो, क्युबॉइड झालेला आहे. म्हणून क्युबॉइडचा सरफेस एरिया काय सांगू शकतो आपण, फॉर the cuboid. By using this information we can say that surface area of cuboid is nothing but sum of area of all rectangles. जर या संपूर्ण रेक्टँगलचे तुम्ही काय घेतला, एरिया घेतला आणि त्याची ॲडिशन केली तर तुम्हाला काय भेटेल, फायनली एरिया ऑफ क्युबॉइड भेटून जाईल मित्रांनो. मग एरिया ऑफ क्युबॉइड काय होईल, जे तुम्ही लिहिले त्या ठिकाणीच पहा, लेंथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू ब्रेथ, त्याच्यानंतर लास्टचा प्लस काय लिहिलं, ब्रेथ इंटू हाईट. आता ह्या सर्व गोष्टी 2 टाइम्स आल्या. पहा मी तुम्हाला सांगितलं हे 2 टाइम्स, हे 2 टाइम्स आणि हे 2 टाइम्स, म्हणून काय लिहिलं 2 इंटू लेंथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट. मित्रांनो हे जो पोर्शन होता अगोदरचा, हे तर फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेला होता. आपल्याला फक्त जो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तो फक्त एवढाच लक्षात ठेवायचा आहे. तर पुन्हा एकदा रिवाइज करा, माझ्या पाठीमागे वाचा. 2 इंटू लेंथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट. याला दुसऱ्या पद्धतीने एक फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. कुणी कुणी अशाही पद्धतीने लिहितो, आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही पद्धतीने लक्षात ठेवला तरी चालतो. 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. हा झाला तुमचा फॉर्म्युला क्युबॉइडच्या बाबतीत. आता लागलीच आपण नंतरच्या फॉर्म्युल्याकडे वळणार आहोत. तो फॉर्म्युला आहे क्यूबचा. तर क्यूबचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो इझी आहे. क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये तेवढं काही अवघड नाही आहे. ऑब्विसली अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा काहीच अवघड नव्हतं, बट क्यूबच्या फॉर्म्युला जर विचार केला तर याच्यापेक्षा थोडासा इझी आहे. मित्रांनो हा जो मी क्यूब काढलाय, या क्यूबमध्ये जर तुम्ही स्पेसिफिक विचार केला, ही साईड जर घेतली मी समोरची फ्रंट साईड, इफ आय एम गोइंग टू टेक दिस साईड, आता ही साईड समोर घेतली तर विचार केला तर दिस इज द स्क्वेअर, आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो, साईडचा स्क्वेअर असतो. म्हणून सरफेस एरिया ऑफ क्यूब लिहिताना काय लिहावं लागेल तुम्हाला, सुरुवातीला एरिया ऑफ स्क्वेअर लिहिला. मग एरिया आहे हा स्क्वेअर, एक प्रकारचा स्क्वेअर दिसतोय, आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो, साईड स्क्वेअर. हे तुम्ही पाहिलेलं आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. म्हणून आणि क्यूबला किती सरफेस असतात तर चेक करून घ्या. 1, त्याच्या पाठीमागे 2, या साईडला 3, इकडच्या साईडला 4, वरचा 5 आणि खालच्या साईडला 6 सरफेसेस झाले. सो बाय युजिंग दिस इन्फॉर्मेशन वी कॅन से दॅट एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 इंटू साईड स्क्वेअर. कारण जो क्यूब असतो तो एक प्रकारचा स्क्वेअरच आहे, पण त्याला किती साईड्स आहेत मित्रांनो, 6 आहेत. म्हणून वी कॅन से दॅट एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 इंटू साईड स्क्वेअर. अशा प्रकारचे आपले 2 कन्सेप्ट संपलेले आहेत. तर 2 कन्सेप्ट कोणकोणत्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ क्यूबॉइड, याचा फॉर्म्युला सांगा बरं, 2 इंटू लेंथ ब्रेथ प्लस ब्रेथ हाईट प्लस लेंथ हाईट. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला पाठच झाला असेल. त्याच्यानंतर एरिया ऑफ क्यूब काय लिहिला मित्रांनो, इज इक्वल्स टू 6 इंटू साईड स्क्वेअर. ओके, या दोन्ही फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय करणार आहोत, नेक्स्ट प्रॉब्लेम सेट 47 फिनिश करणार आहोत. आता 47 फिनिश करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल तर पहा, प्रश्न पहिला काय विचारला 47 मध्ये. सुरुवात करू. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स.
आता या साईडचा उपयोग करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, 3 सेंटीमीटरचं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. 3 सेंटीमीटरचा उपयोग करून तुम्हाला क्यूबचा एरिया काढायचा आहे. मग क्यूबचा जर एरिया करायचा असेल तर क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, हा ठिकाणी आपण आता सोडवला होता 6 इंटू साईड स्क्वेअर. तर पाहूत आपण काय होतं मित्रांनो, 3 सेंटीमीटर ही पहिला एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे हे जे 3 सेंटीमीटर आहे ते संपूर्ण क्यूबच्या बाबतीत लागू असेल. लेट सोल्युशनमध्ये गिवन फिगर इज अ क्यूब किंवा गिवन फिगर इज अ टाईप ऑफ क्यूब, ही जी आकृती काढली मी प्रश्नामध्ये दिलेली नाही, पण आपण काय काढलेली आहे, मनाने काढलेली आहे. म्हणून 3 सेंटीमीटरचा एक क्यूब काढलेला आहे आणि ही लेंथ काय असेल मग त्याची 3 सेंटीमीटर. अगदी बरोबर. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू, एरिया काय असतो 6 इंटू साईड स्क्वेअर. 6 ॲज इट इज ठेवा. साईड काय आहे, साईड 3 सेंटीमीटर आहे, मग 3चा स्क्वेअर घेऊन टाका. 6 ॲज इट इज 3चा स्क्वेअर असतो 9, 9 6 जा 54. अशा प्रकारचा आपला फर्स्ट क्वेश्चनमधला फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चनकडे जाणार आहोत आपण. मित्रांनो सेकंड क्वेश्चन हा मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देणार आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चनकडे आपण पाहू. थर्ड क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट वाटेल, पॉईंटमध्ये आहे, त्याच्यामुळे मी थर्ड क्वेश्चन घेत आहे. तुम्ही सेकंड क्वेश्चन घरी सोडवायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित येऊन जाईल तुम्हाला, कारण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तिसरा प्रॉब्लेम पाहू. काय म्हणतो तिसरा प्रॉब्लेम, पहा बरं विद्यार्थी मित्रांनो. लेंथ किती दिलेली आहे याची, साईडची 7.2 मीटर दिलेली आहे का, यस 7.2 मीटर. म्हणजे ही जी लेंथ आहे या क्यूबमध्ये 7.2 दिल्याच्या नंतर लेट गिवन फिगर इज अ टाईप ऑफ क्यूब. ही फिगर पुस्तकात दिलेली नाही, पण आपण काढलेली आहे. फिगर कशाची आहे तर क्यूबची आहे. म्हणून एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 इंटू साईड स्क्वेअर, आणि साईड स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवणार आहे तुम्ही 7.2. 7.2 ठेवल्याच्या नंतर 7.2चा स्क्वेअर करा आणि 6चं मल्टिप्लाय करून फायनली जे काही आन्सर येईल ते किती असेल 311.04 स्क्वेअर मीटर. जर मल्टिप्लिकेशन येत नसेल तर मित्रांनो काय करायचं, सुरुवातीला 6 ॲज इट इज ठेवायचा हा इंटू 7.2चा स्क्वेअर आहे, म्हणजे 7.2 इंटू 7.2 हे 2 वेळेस घ्यायचं कारण स्क्वेअर आहे त्याचा. सॉरी 7.2 या दोघांचं जे काही मल्टिप्लिकेशन येईल, या दोघांचं उत्तर आल्याच्या नंतर तुम्ही 6 मल्टिप्लाय करा आणि फायनली तुमचा आन्सर काय येईल हे येईल मित्रांनो. आता चला लागलीच तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 म्हणजे जो आहे 6.8 आणि त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 जे दोन्ही पॉईंटमध्ये आहेत त्याच्यानंतरचे, ते तुम्ही काय करायचे आहे घरी सोडवायचे आहेत. अशाच प्रकारे सोडवायचे आहेत, जास्त डिफिकल्ट नाही आहेत. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी काय करत आहे, तुमच्यावर हे सोपवत आहे कामगिरी आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही योग्य रीतीने प्रॉब्लेम सोडवणार. चला क्वेश्चन नंबर सेकंड सुरू करू. काय म्हणतो क्वेश्चन नंबर, पहा बरं. फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आता इथे थोडासा तुम्हाला काय होईल, फॉर्म्युला संपूर्ण लक्षात ठेवायला अडचण निर्माण होईल. जर फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला काय येईल, संपूर्ण गणित येऊन जातील. आता या आकृतीमध्ये या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लेंथ दिलेली आहे, ब्रेड्थ दिलेली आहे आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. लेंथ आहे 12 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट आहे 5 सेंटीमीटर. या ठिकाणी मी फिगर सुद्धा काढलेली आहे, पहा. ही आहे लेंथ 12, या ठिकाणी आहे ब्रेड्थ आणि ही जी काढलेली आहे मित्रांनो हाईट काढलेली आहे. म्हणून काढलेल्या सोल्युशनमध्ये लेट गिवन फिगर इज अ टाईप ऑफ क्युबॉइड. क्युबॉइड जर काढला तर सरफेस काय असतो क्युबॉइडचा, सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू 2 इंटू लेंथ ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ हाईट प्लस लेंथ हाईट. हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये सर्व किमती ठेवून पहा. 2 ला 2 ॲज इट इज ठेवा. लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर, ब्रेड्थ किती आहे मित्रांनो 10 प्लस ॲज इट इज ब्रेड्थ लिहिली किती आहे, ब्रेड्थ पहा 10 आहे, त्याच्यानंतर हाईट आहे 5. नेक्स्ट प्लस ॲज इट इज ठेवा. लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर, त्याची लेंथ या साईडला लिहिली आणि ब्रेड्थ हाईट किती आहे मित्रांनो 5 आहे. तर या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून पहा. 12 इंटू 10 किती होईल 120 प्लस 10 इंटू 5 50 प्लस 12 5 60
120 प्लस 50 किती होतात मित्रांनो 170 झाल्याच्या नंतर सॉरी तुम्हाला दिसत नव्हतं, सॉरी मित्रांनो. 120 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 120, म्हणजे या दोघांचं 120 10 × 5 50 12 × 5 60 झालं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता कोणतंही राहिलं 120 प्लस 50 किती होतात 170 प्लस 60 ॲज इट इज लिहिलेलं आहे या ठिकाणी. जर या दोघांचं ॲडिशन केलं तर तुम्हाला किती येईल 230 येईल. आणि 230ला 2ने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो. तर 230ला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला फायनल आन्सर किती भेटेल 460 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे हा तुम्ही प्रॉब्लेम सेट मधला पहिला जो काही क्वेश्चन 2 मधला पहिला फिनिश केलेला आहे. जरी तुम्हाला समजले नसेल तर रिवाइज करून पहा. मी तुम्हाला अशी ग्वाही देतो की तुम्हाला नक्कीच इझी जाईल. याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे पहा, तो क्वेश्चनची लेंथ किती दिलेली आहे या ठिकाणी पाहून घेऊत आपण. क्वेश्चनची लेंथ दिलेली आहे मित्रांनो पहा, लेंथ आहे 5 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 3.5 आणि हाईट आहे 1.5. तर या क्वेश्चनमध्ये सेम करायचं. लेट गिवन फिगर इज अ टाईप ऑफ क्युबॉइड. दिलेली आकृती आपण स्वतः काढलेली आहे. मग या आकृतीमध्ये काय केलेलं आहे 5 सेंटीमीटर लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही 1.4 ही हाईट आहे. सो देअरफॉरचे 3 डॉट टाकायचे आणि काय लिहायचं सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. सरफेस एरिया काय असतो विद्यार्थी मित्रांनो, सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू 2 × लेंथ ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. मग हे सर्व गोष्टी लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागतील 2 ॲज इट इज ठेवा. लेंथची किंमत किती आहे 5 सेंटीमीटर 5 ठेवलेली आहे, ब्रेड्थ किती आहे 3.5 3 ठेवलेली आहे, प्लस ॲज इट इज ब्रेड्थ किती आहे 3.5 ठेवली. त्याच्यानंतर हाईट किती आहे 1.4 प्लस ॲज इट इज हाईट किती आहे 1.4 ठेवली इंटू लेंथ किती आहे मित्रांनो 5. जर तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 5 × 3.5 तर किती येतं 17.5 येईल. त्याच्यानंतर 3.5 × 1.5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला उत्तर भेटेल 4.90 प्लस ॲज इट इज ठेवा 1.4 × 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 7.0 भेटून जाईल. नेक्स्ट पहा काय होईल, जर 17.5 आणि 4.90 प्लस 7 या सर्वांचं तिघांची जर तुम्ही ॲडिशन केली, कारण या सर्वांमध्ये ॲडिशनचं चिन्ह आहे, हे ॲडिशन या तिघांची ॲडिशन केलं तर तुम्हाला फायनल आन्सर किती भेटेल 29.40. आणि या 29.40ला तुम्ही कितीनं मल्टिप्लाय करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 2 मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला फायनल आन्सर भेटेल 58.80 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपला सेकंड प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप यू हॅव गॉट दिस व्हेरी वेल. विद्यार्थी मित्रांनो, जरही तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारायचं. आणि अशाच प्रकारे माझ्या यूट्यूब चॅनलशी संलग्नित जे काही व्हिडिओ असतील त्या संपूर्ण व्हिडिओंचा तुम्ही काय घ्यायचा आहे आस्वाद घ्यायचा आहे. आणि ज्या काही कमेंट्स असतील, ज्या काही क्वेरीज असतील त्या मला नक्की विचारत चला विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला याच्यानंतर कुठल्या चॅप्टरवर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा मला कळवा. तर भेटूत विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. सी यू सून. टेक केअर. बाय बाय.